मी प्रभाग 1 मधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पॅनलमधनं आहे आणि माझं नाव रुपाली प्रफुल्ल कठाणे आहे. सरांनी सांगितलं ज्या पद्धतीने की बघा, निवडणूक तर प्रत्येक चालतच असते, येतच आहे, पण जे पुढे मागचे जे नगरसेवक इथे राहून गेलेले आहे त्यांनी काय कामं केले आहे यावर तर सर बोललेच आहे, पण लोकांना जे दिसत आहे त्यांनी ते आपलं मत आम्हाला व्यक्त केले आहे. त्यांना किती त्रास होतो, त्यांना किती प्रॉब्लेम्स होऊन राहिले आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन बघतो तर त्यांना पाण्याची, रस्त्याची हे म्हणजे प्रॉब्लेम्स पुष्कळ ऐकायला आम्हाला मिळाले आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून हे दाखवायचं आहे आणि सांगायचंच आहे की आम्हाला पण एक इथल्या नागरिकांनी, सगळ्या नागरिकांनी मिळून असा एक आणखी चान्स दिला पाहिजे की आम्ही पण तत्पर आहोत त्या गोष्टीसाठी, आम्ही पण करू, आम्ही करून दाखवू शकतो, आमच्यामध्ये हे ॲबिलिटी आहे. आणि आजची युवा अशी आहे की सुशिक्षित आहे, त्यांना समजते की ते आपण काय करणार, आपण कसं कसं जनतेला आपण म्हणजे आपण पटवून देणार ह्या गोष्टी की आपण खरंच ह्या गोष्टी करणारच आहोत, करू शकतो, है ना. आणि कसं आहे, लोक सांगतात की आम्ही करणार, आम्ही करत आहोत, जे आलेले, जे मी म्हणत नाही असं, आलेले जे पण पहिलेचे होते नगरसेवक त्यांनी असं काम केलंय ना ताई की म्हणजे व्यवस्थित काम नाही आहे त्यांचं. आणि दिसतच आहे रोडामध्ये असं केलं आहे, कच्चा रोड म्हणजे जसं बनवत आहे तर तुम्ही व्यवस्थित तरी करा, त्याला गड्डे पडतात पावसाळ्यात आणि मुलं खेळायला, जसं मुलं खेळायला जातात त्यांना त्रास होतो, गाड्या जातात त्यांना पण त्रास होतो. आणि अशा पण ठिकाणी आहे की नाल्या जशा केल्या आहे, नाल्यांचं पाणी पण वरून जातं, कोणाच्या घरामध्ये जातं, त्यांना पण त्रास होतो ना त्या गोष्टीचा. ह्या गोष्टी नको व्हायला त्यांनी ह्या पाळायला पाहिजे होता. आता असं वाटत आहे की आम्हाला पण हा एक चान्स द्या, आम्ही करू शकतो ना हे काम, आम्हाला एक चान्स पाहिजे. सगळे म्हणत आहे की हिंगणा क्षेत्राचा खूप विकास झालेला आहे. तर आधी होतं ग्रामीण आपलं, तर आता नगर परिषद झालाय, तर दोन्ही मध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय आणि तुम्हाला कितपत वाटतं की आधी विकास जास्त होता आणि आता विकास जास्त होत आहे? जास्त होत आहे असं म्हणत आहे, पण जे पाहिजे तसं नाही आहे ना. इथे पहा, आताची जनरेशन मुलं कशी आहे की शिक्षणाला पण इम्पॉर्टन्स देणं आजच्या तारखेत गरज आहे. तुम्ही हिंगण्यापासून तर या इथपर्यंत बघा, वाना डोंगरीपर्यंत एकही लायब्ररी इथे तुम्हाला मिळणार नाही. आणि तसंच खेळांचे पार्क वगैरे मुलांसाठी नाही आहे, बरोबर बांधले पण आहे तर त्याचं व्यवस्थापन बरोबर आहे नाही. म्हणजे असे नाही करायला पाहिजे ना त्यांनी, म्हणजे व्यवस्थितपणे बांधकाम करायला पाहिजे. आणि मेन म्हणजे तर खरंच इथे वाचनालयाची खूप गरज आहे. मुलांना समोर जाण्याचं आहे, त्यांना सिटीत जावं लागतं, ते वेळ वाचतं ना त्यांचं. आणि बुक्स वगैरे सगळे अवेलेबल लायब्ररीतच मिळवून देऊ शकतो आम्ही. तर असं वाटते ना आम्हाला की आपणही करू शकतो, नाही का. आम्हाला एक चान्स तर द्या तुम्ही. नागरिकांनी प्रत्येक वेळेस त्यांना 5-6 वर्ष, 5 का 10 वर्ष झाले ना ते त्यांची इथे सत्ता चालत आहे, ऍटलीस्ट आम्हाला पण एक चान्स देता. आम्ही बघा ना, आम्ही करून दाखवू, हे डेफिनेटली सांगते. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून मी खरंच सांगते, आम्हालाही जर